नमस्कार. तर कसे आहात? तर आपल्याला घेऊन जायचं होतं आज ओमला दवाखान्यामध्ये. तर मामांची गाडी आली होती आणि माझे मिस्टर, मी, ओम आणि मामा आम्ही एवढेच जाणार होतो. मांजरगावमध्ये आम्ही पेट्रोल टाकलं आणि पुढे निघालो. कारभारी म्हणत होते मी पेट्रोल चे पैसे देतो. पण नाही, मामा काही ऐकलेच नाही. मामाने टाकले आणि पुढे निघालो. तर आम्ही तिथून आलो. नगरमध्ये असणारे साईदीप हॉस्पिटल एवढं मोठं होतं का ओम म्हटला, "मला हॉस्पिटल बघूनच भीती वाटते मम्मी." की नको म्हटलं एवढं मोठं हॉस्पिटल आहे. मी पण म्हटलं, "अरे बापरे! एवढं मोठं म्हणजे किती म्हणजे सगळीकडे काचा वगैरे दिसत होत्या." मला पण भीती वाटली. पण ओम तर झोपला होता. ओम म्हणला, "मला लई झोप लागली." मला जास्त भीती वाटायची. डॉक्टरांनी सांगितलं होतं, "जास्त झोपला तर त्याला हॉस्पिटलला घेऊन या." तर चेकअप वगैरे केले. डॉक्टर म्हटले, "काही नाही, ठीक आहे तो आता." अगोदरच नंबर लावले असल्यामुळं काही टेन्शन नाही आम्हाला. आणि डॉक्टर म्हटले, "1 महिन्याने त्याला चेकअपला घेऊन या." पण ओमची तेवढ्यात घाई होती मेडिकल घेईपर्यंत की मला जेवण करायचं आहे, मला जेवायला जायचं आहे ते. आणि ओमचा आत्ताच लगेच ज्येष्ठ नंबर घेतला आल्या आल्या एवढी गर्दी हॉस्पिटलमध्ये. आणि ओमला जेवायला जायचं, मेडिकल घ्यायला गेले ते तोपर्यंत 5 मिनिटसुद्धा तो थांबा ना. तर म्हणतो, मी जाऊ का कुठं जायचं आहे, कुठं जायचं आहे जेवायला? हॉस्पिटलला आलाय का जेवायला आलाय? मग जेवायला कुठं जायचं आहे? हॉस्पिटलला आला, तिला जेवायला जायचं आहे. पहिला अगोदर नगरच्या बाहेर पडल्याबरोबर एक हॉटेल बघितलं आणि आम्ही तिथं गेलो. तर त्याला खायचा होता डोसा. मग आम्ही डोसा ऑर्डर केला आणि आमच्यासाठी मटकी मसाला आणि रोटी ऑर्डर केली. मस्त जेवण केलं आणि काही टेन्शन नसल्यामुळं आम्ही लगेच घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी ओमची ड्युटी. काय होतंय? कशाने? परीक्षा फी किती तुला? 60 रुपये देतो. 60 रुपये कशाचे? आणि ही आयडेंटिटीला किती घेतात? 100 रुपये. इतके घेतात काय आयडेंटिटीला? आमच्या टायमिंगला आयडेंटिटीच नव्हतं माहिती का? तुझी ओळखपत्र दे तुला. नाही, ओळखपत्रच नव्हतं आम्हाला. ओ बाबीच्या तिकडच्या साईडला दप्तर काढ, इकडे काढ. दप्तर काढू वन साईड, पलीकडल्या साईडला काढू माव वन साईड दप्तर. गाडीवर बसताना सुद्धा ह्यांची भांडणं असतात. सर पुढं.